4 महिन्यापासून सुरू असलेला 2023च्या पीक विम्यासाठीचा लढा, त्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या शेतकऱ्यासमोर आल्या पाहिजेत. त्यासाठी आम्ही आज सगळे समोर आलो आहोत. यामध्ये वारंवार कंपनीने शेतकऱ्यावर कशाप्रकारे अन्याय केला आहे ते सांगायचं झालं तर, यामध्ये समजा ज्यावेळेस 2023ला डिसेंबर आणि नोव्हेंबरमध्ये पाऊस पडत होता, त्यावेळेस गावातील 1200 लोकांनी तक्रारी केल्या होत्या. 1200 तक्रारींना कंपनीने लेट इंटिमेशन आणि नो रेन फॉर डाटा असं एरर देऊन नाकारलं होतं. ज्यामध्ये कंपनीने लेट इंटिमेशन हा एक मार्क आणि नो रेन फॉर डाटा दुसरा मार्क. तो नो रेन फॉर डाटा जो मार्क दिलेला आहे, यामध्ये बऱ्याच लोकांसमोर नो रेन फॉर डाटा आहे, म्हणजे पाऊस नाही आहे. पण परिस्थिती अशी आहे का ज्या 296 लोकांना पैसे मिळाले, त्यामध्ये बरेचसे शेतकरी असे का त्यांच्या तक्रारी पण या नाकारलेल्या तक्रारीशी मिळत्या जुळत्या आहेत. त्यांना पण त्या दिवशी पाऊस नाही. आम्ही जवळजवळ महारेंचा सगळा डाटा काढला आहे, ज्यामध्ये 27, 28, 29, 30 आणि एकूण 2 तारखेलाच फक्त पाऊस दाखवत आहे. असं असेल तर कंपनीने यामध्ये असे काही शेतकरी घेतले ज्यांच्या 3 तारखेला कंप्लेंट आले, 12/12/2023 या दिवशीच्या तक्रारी आहेत. ज्यांना पैसे मिळालेत, ज्यांचा सर्वे झाला आहे, आणि ज्या तक्रारी नाकारल्यात बऱ्याच लोकांच्या सर्वे झालेला नाही किंवा तक्रारी अशा नो रेन फॉर देऊन नाकारतात. म्हणजे कुठंतरी कंपनीने फक्त त्या 296 शेतकऱ्याचं हित जपलं आहे, उर्वरित शेतकऱ्यावर असा अन्याय केलेला आहे. यामध्ये गावातलेच काही लोक सामील आहेत. वेळ आल्यावर त्यांचे पण नाव उघड केले जातील का ज्यांनी टक्केवारी तफावत केली व वेगवेगळ्या प्रकारच्या. एका शेतकऱ्याला ठराव एक XYZ शेतकरी झाला 630 रुपये झालेत, काहींना हेक्टरी 80-80 हजार रुपयापर्यंत मदत मिळाली आहे. कुठेतरी वेळ आल्यावरती त्याचे नाव उघड केले जाणार आहेत. पण यामध्ये प्रशासन कुठंतरी कॉर्पोरेट कंपनीचं हित जपत आहे असं दिसतंय. म्हणजे खूप वेळेस आम्ही प्रशासनासोबत चर्चा केली आहे. कुठंतरी प्रशासनाला एखादा अधिकारी सहकार्य करतोय, बाकीचे 4 अधिकारी सहकार्य करण्याच्या मनस्थितीत नाही आहे. म्हणजे प्रशासन ही शेतकरी हिताची योजना असताना पण त्याच्यात कॉर्पोरेट कंपनीचं हित जपत आहे. खरं तर आम्ही यासाठी गेल्या 3 महिन्यापासून आंदोलन उभं केलं आहे. वेळोवेळी तहसीलदारांसोबत चर्चा केली, तहसीलदारासोबत तक्रार निवारणाची बैठक बोलून जे मुद्दे आहेत ते मुद्दे आम्ही रितसर मांडलेले आहेत. पण त्या मुद्द्याकडं काहीसं शासन दुर्लक्ष करत आहे असं आम्हाला वाटायला लागलं. कारण आमच्याकडे ते प्रत्येक वेळेस गेल्याच्या नंतर आमच्याकडून वेळ मागितली जाते. पण आता कांबीतील शेतकरी वेळ मागण्याच्या मानसिकतेत नाही. तर आम्ही त्यांनी आम्हाला आता 7 तारखेपर्यंत वेळ दिला आहे. पण ती वेळ संपल्याच्या नंतर आम्ही सर्वच्या सर्व शेतकरी पुणे कृषी आयुक्तालयासमोर आंदोलन करण्याच्या मनस्थितीत आहे. कारण आम्हाला तहसीलदारांनी जो शब्द दिला होता की आम्ही 8 दिवसाच्या आतमध्ये तुमची प्रोसेस पूर्ण करतो, तुम्हाला हवं तसं म्हणजे जे काय असेल चौकशी करू. आणि आमची एक मागणी आहे की आता ती कंपनी ब्लॅकलिस्टमध्ये कशी टाकता येईल. ओरिएंटल पीक विमा कंपनी ती ब्लॅकलिस्ट टाकण्यामध्ये त्यासाठीचा अहवाल आम्ही तहसीलदारांसमोर मागणी केली आणि त्याचा अहवाल ते जिल्हा अधिकाऱ्यांना मांडतोय असं आम्हाला सांगितलं आहे. पण आता त्यांच्या 7 तारखेपर्यंतची आम्ही वेळ वाट पाहणार आहोत. आणि त्यानंतर बेधडक अशी काहीतरी ठोस निर्णय घेऊन या प्रश्नावर अंतिम शेवटची काय चर्चा होईल न होईल, पण याविषयी आम्ही धडक मोर्चा काढून कृषी कृषी आयुक्तालय पुणे असेल किंवा त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालय मुंबई यासमोर एक चांगलं आंदोलन करण्याच्या मनस्थितीमध्ये या कांबी गावातील शेतकरी आहे. आणि हा मुद्दा कांबीपुरता मर्यादित नसून पूर्ण शेवगाव तालुक्याचा मुद्दा आहे. कारण सगळ्या तालुक्याला 3 आकडी संख्येचा आकडा मिळाला आहे, म्हणजे 122 कोटी, 23 कोटी, 24 कोटी. पण जो कांबीवर अन्याय झाला आहे ते फक्त 9 कोटी हा निधी दिला गेलेला आहे. आणि तो 9 कोटी निधी हा अन्यायकारक असतो. जो निधी दिला आहे त्या निधीमध्ये तोंड पाहून हा निधी वाटप करण्यात आलेला आहे. ठराविक म्हणजे कार्यकर्त्याच्या जवळचे, पुढाऱ्यांच्या जवळचे अशा लोकांना तो निधी मिळाला आहे. आणि त्याची सखोल चौकशी न झाल्यास आम्ही कृषी आयुक्तालयासमोर धरणं आंदोलन करू. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यामध्ये जर सांगायचं झालं तर कंपनीच्या शासनाचा जो अधिकृत GR असतो, म्हणजे शासन निर्णय क्रमांक, कंपनीने शासन निर्णयाच्या कुठल्याही बाबीचं पालन नाही केलं. ज्यावेळेस कंपनी शेतकऱ्याला सांगते का तुम्ही नियमात बसत नाही, 72 तासाचा नियम उलटून गेला आहे, कुठंतरी समजा नो रेन फॉर डाटा आहे, असले ज्यावेळेस नियम लावतात जे शेतकऱ्यांना हिताचे नसून शेतकऱ्यावर अन्याय करणारे नियम आहेत. तर एक प्रामुख्याने गोष्ट सांगावी वाटते का ज्यावेळेस शासन काहीतरी एक शासन निर्णय काढतात त्यामध्ये नियम आणि तरतुदी असतात, त्यातल्या एकाही तरतुदीचं पालन ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी करत नाही. त्यामुळे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीवरती कारवाई करून केंद्र शासनाने ती कंपनी ब्लॅकलिस्ट करावी, जेणेकरून येणाऱ्या भविष्यात शेतकऱ्यावर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही. यासाठी कंपनीवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. जर असं नसेल होत तर कंपनीने समजा नियमाचं पालन जर फक्त शेतकऱ्यासाठीच असेल
त्या कंपनीने सरसकट कामगिरीतील 1200 ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला होता त्या सर्व शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्यात यावा. त्यानंतर आजही परिस्थिती अशी आहे की आत्ताच 2 तारखेला 1-2 तारीख खूप पाऊस झाला, पूर्ण शेतकऱ्याचे पिकं फार पूर्णतः व्हायला गेलेले आहेत. परंतु ही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी शेतकऱ्याच्या बाजूने कुठलाही निर्णय घेत नाही. त्यांचा टोल फ्री क्रमांक आहे, तो नंबर लागत नाही. आणि जे आरमध्ये असं सांगितलं जातं आहे की ह्या कंपनीनं नंबर वाढवावे, नंबरची संख्या जादा करावी, पण त्यांचा एकच नंबर आहे. आणि शेतकऱ्याच्या बाजूनी कुठलीही कंपनी कुठलाही ठोस निर्णय घेत नाही, शेतकऱ्याला कुठलं सहकार्य करत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या शेवगाव तालुक्यातले कुठलाही पुढारी, कुठलाही नेता आत्तापर्यंत शेतकऱ्याचा वाली म्हणून पुढं आलेला नाही. आणि तो कुठलाही शेतकऱ्याला सहकार्य करायला तयार नाही. जो तो आपापल्या निवडणुकीच्या हिशोबाने जो तो ज्याच्या प्रचारात गुंतलेला आहे. फक्त माझ्या अंदाजे जनशक्तीचे शिवाजीराव काकडे यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आहे आणि आमच्या संघ आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्याचं हित जपले. शेतकऱ्याच्या आंदोलना संघर्षासाठी आमच्या संघ स्वतः त्यांचे अगदी कामं सोडून ते आमच्यासाठी नगरपर्यंत शेवगावचा मोर्चा असेल इथपर्यंत ते आमच्या शेतकऱ्याच्या सोबत एकमेव फक्त शिवाजीराव काकडे आणि हर्षदाताई काकडे एवढेच 2 व्यक्ती अशा आहेत की ते आमच्या शेतकऱ्याची बाजू धरून शेतकऱ्यासंग आम्हाला साथ दिलेली आहे. आणि इथून पुढं जर इन्शुरन्स कंपनीना किंवा कृषी खात्याने जर आपल्या शेतकऱ्यासाठी मुख्यतः कांबी गाव आणि शेवगाव तालुका जर शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय नाही घेतला तर आम्ही मुंबई मंत्रालय आणि पुण्याच्या कृषी आयुक्तालयासमोर निश्चित धरणं आंदोलन करू, मोठं आंदोलन छेडू. ही त्यांनी पण जबाबदारी शासनाची असेल.